हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। मुंबई पुणे मिसिंग लिंकचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट। लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा मिसिंग लिंक वरून एकाच कारमध्ये प्रवास। मुंबई पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद। जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून विश्वविक्रम। कनेक्टिंग लिंकची संकल्पना 2010 ची, मात्र आधीच्या सरकारनं 13 कारणं देत फाईल बंद केली। महायुतीच्या सरकारनं अशक्य ते शक्य करून दाखवलं। मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं। मुंबईहून पुण्याकडे जाताना मोठी वाहतूक कोंडी। एक्सप्रेसवेवर तब्बल 3 तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा। मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या दिवशीच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका, तर मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांची मागितली माफी। मुंबई गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी। भरणे नाक्यापासून पुढे वाहनांच्या लांबच लांब रांगा। गेल्या 3 तासांपासून महामार्गावर वाहतूक ठप्प। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सुप्रिया सुळेंना फटका। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना वाहतूक कोंडी, सुप्रिया सुळे अडकल्या। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। मुंबईत तब्बल 349 किलो उच्च दर्जाचं कोकेन जप्त। एनसीबीची मोठी कारवाई। जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत तब्बल 1745 कोटी। अमित शहांनी ट्विट करत दिली माहिती। मुंबईच्या पायधुनीमधील विषबाधा प्रकरणामध्ये मोठी अपडेट। मृतांचे काही अवयव हिरवे पडले, तर अब्दुल यांच्या शरीरामध्ये मॉर्फिन आढळल्याची सूत्रांची माहिती। अधिकृत अहवालाची प्रतीक्षा। राज्यात आजपासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात। प्रथमच स्वगणनेचा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध। आणि तृणमूल काँग्रेसच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं दिलं स्पष्टीकरण। स्ट्रॉंग रूममध्ये कोणतीही गडबड झाल्याच्या आरोपांचा नकार। तृणमूल कार्यकर्त्यांवर नाहक गोंधळ घातल्याचा आरोप। मी फराह खान, तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामधील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। फरार असलेला मुख्य आरोपी महेश खेमलानी उर्फ मार्क हा गजाआड गेलेला आहे। गोरेगावमध्ये ड्रग्जचं सेवन करण्यात आलं होतं आणि अतिसेवन केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता। याच प्रकरणामध्ये आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याचं नाव आहे मार्क। यालाच महेश खेमलानी असंही म्हणतात। वनराई पोलिसांकडून या प्रकरणामध्ये 12व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। महेश खेमलानी उर्फ मार्क हा एक मोठा ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती आहे। आरोपी थायलंडला फरार झाला होता आणि पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरून अटक केलेली आहे। या प्रकरणामधील महिला आरोपी जिया जेकबचा हा लिव्ह इन पार्टनर होता। तिच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जायचे जेव्हा जेव्हा ड्रग्सची डील होत होती अशी माहिती समोर आली होती आणि त्यामध्येच आता या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणाविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संकेत वरख हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संकेत, काय सांगाल? दोघांचा मृत्यू झाला होता ड्रग्सच्या सेवनाने आणि त्याच प्रकरणामध्ये आता मुख्य आरोपी गजाआड झालाय, काय अपडेट्स? अगदीच खरं तर धक्कादायक घटना ती घडली होती आणि ती विचित्र देखील होती। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांचं अटक सत्र जे आहे ते अजूनही सुरूच आहे। आज पोलिसांनी खरं तर 12वी अटक केली असं म्हणायला हरकत नाही। 12वा आरोपी या संपूर्ण नेस्को ड्रग्ज प्रकरणातला अटकेत आलेला आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी 11वी अटक म्हणजे जिया जेकब हिला जी अटक केली होती, खरं तर जियाच्या अकाउंटवरती काही पैसे ट्रान्सफर झाले होते। ते कोणी केले होते? तर याच प्रकरणातील जे इतर आरोपी आहेत, आयुष असेल, शुभ अग्रवाल असेल, यांनी ते केले होते। तर जिया आणि हा जो आता अटक केलेला आरोपी आहे महेश खेमलानी हे लिव्ह इन पार्टनर होते आणि जे पैसे महेश खेमलानीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे असतात ते काही कारणास्तव जियाच्या अकाउंटमध्ये करण्यात आले होते। आणि या संपूर्ण प्रकरणाचा जो मुख्य आरोपी जो होता तो आहे महेश खेमलानी। आणि जेव्हा जियाला तो महेश दोघांनी जेव्हा चौकशीसाठी बोलवत होते तेव्हा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महेश हा चौकशीसाठी येत नव्हता। त्याला 2 ते 3 वेळा बोलवलं आणि त्यानंतर जियाला जे आहे ते पोलिसांनी अटक केली होती।
महेश हा फरार झाला होता आणि तो थायलंडला लपून बसल्याची माहिती होती. मात्र वनराई पोलिसांनी जो आहे तो ट्रॅप लावला आणि महेश शेमलानी हा पुन्हा भारतात परतला. मुंबई विमानतळावरती जे आहे वनराई पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि महत्वाची अपडेट म्हणजे ही की टेस्को प्रकरणात आता 12वा आरोपी जो आहे तो अटकेत आलेला आहे. बरोबर आहे संकेत. त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय काय समोर येतं आणि किती मोठं हे प्रकरण आहे त्याची व्याप्ती सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मिसिंग लिंकचं उद्घाटन आज झालंय, मात्र त्याच वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली, ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आज आहे 1 मे, सुट्टी आहे. त्याच्यानंतर उद्या शनिवार, मग परवा रविवार, म्हणजे लागून आलेल्या या सुट्ट्यांमुळे लोकांची सुद्धा या ठिकाणी गर्दी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाशांची माफी मागितली आहे. खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या या वाहतूक कोंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा अडकल्या. खासदार सुप्रिया सुळेंना सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे. ज्या पद्धतीनं सामान्य लोक जे मुंबई पुणे प्रवास करतायत त्यांना या वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागलं, तसंच इथं खासदार सुप्रिया सुळे सुद्धा अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुण्यामधील पक्ष कार्यालयामध्ये झेंडावंदन होणार होतं. आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पक्ष कार्यालयामध्ये झेंडावंदन सुप्रिया सुळेंच्या हस्ते होणार होतं, पण मुंबईवरून निघालेल्या सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीत अडकल्या. आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला. मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात, आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही. अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एकीकडे मिसिंग लिंकचं लोकार्पण होत असताना दुसरीकडे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलेला आहे. एक्सप्रेसवेवर उन्हाचा तडाखा सुद्धा वाहन चालकांना बसलेला आहे. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे हा सकाळपासून जाम झालेला आहे. आज सकाळपासून जर पाहायला गेलं तर मुंबईवरून पुण्याला जाणार ही लेन जाम झाली होती, मात्र आता जर पाहायला गेलं तर पोलीस 15-15 मिनिटाचे ब्लॉक्स घेत असल्यामुळं पुण्यावरून मुंबईला जाणारा लेनही ब्लॉक झालेला आहे. त्यामुळे खंडाळा घाटातील खंडाळा बोगद्यापाशी थांबलेले जे वाहन चालक अगदी त्रस्त झालेले आहेत. आपल्यासोबत काही वाहन चालक आहे, आपण त्यांची चर्चा काय सांगणार, कधीपासून तुम्ही इथं थांबलेले आणि काय त्रास आहे? किमान आता 1 तास झाला आम्ही निघालोय घरच्या कार्यक्रमासाठी, परंतु कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे की कशामुळे हा ट्रॅफिक होतंय किंवा कशामुळे थांबवलं जातंय. दुसऱ्या लेन म्हणजे ही लेन अडवून पलीकडच्या लेनला सोडलं जातंय. मागच्याही आठवड्यात मी जेव्हा मुंबईकडून पुण्याला जात असताना असाच प्रकार होता, पण त्यावेळेला वाटलं की काही काम चालू असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी सोय केली असेल असावी. पण आता आजसुद्धा तीच परिस्थिती आहे. तिकडे मिसिंग लेनचं जे काही ओपनिंग किंवा VIP मुव्हमेंट्स असतील, पण कल्पनाच नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी नाही आहे. लहान मुलं आहेत गाडी. आज तुम्ही आले तर लहान मुलं आहेत, मग पाण्याचं वगैरे कसं काय? आता गाडीमध्ये जे आम्ही सोय सोबत घेऊन आलो होतो तेवढा पुरवठा आहे, पण आता हे किती वेळ थांबवणार आहेत काय आहे कुठलीच माहिती पूर्वकल्पना नसल्यामुळे तशी तयारी करून तर आम्ही आलेलोच नाही. आता आम्हाला कार्यक्रमाला उशीर होतोय, घरचा कार्यक्रम आहे, पण हे आता नेहमीच झालंय असं वाटायला लागलंय. बहुप्रतीक्षित मुंबई पुणे मिसिंग लिंकचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालं. आजपासून मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत आलाय. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग लिंकमुळे टळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं तब्बल 6,500 कोटी रुपये खर्च करून हा 13.5 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक बांधलेला आहे. खोपोली एक्झिट जवळील पूल क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या ठिकाणी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं। या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते। तर हा प्रकल्प केवळ एक पूल नाहीये, आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे। याचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे यामधील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून करण्यात आली आहे। हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आलाय। दरम्यान मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे।